नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी प्रतिभा, लातूरची सखी प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आपण खूप दिवसापासून जवळजवळ वर्ष दीड वर्ष झालं आपण रांगोळी मॅटचे जे व्हिडिओ आहेत तर ते व्हिडिओ बनवत असतो. तर त्या व्हिडिओसाठी साहित्य काय काय लागतं, मटेरियल काय काय लागतं यावरती सुद्धा आपण बरेच सारे व्हिडिओज बनवलेले आहेत. तर काल सुद्धा अजून एक व्हिडिओ मागच्या व्हिडिओ 2-3 दिवसापूर्वी म्हणा किंवा कालच्या वेळेस जो व्हिडिओ अपलोड झालेला आहे तर तो व्हिडिओ सुद्धा मटेरियलच्या संदर्भातच आहे. म्हणजे मटेरियल काय काय आहे आणि शिवाय कोणती क्वालिटी वापरू शकता यावरती व्हिडिओ बनवलेला आहे. तर तुम्हाला जर रांगोळी मॅटचे जे काही बिझनेस करायचा असेल किंवा घरच्या घरी तुम्हाला रांगोळी मॅट बनवायचे असतील आणि तुम्हाला मटेरियल जर तुमच्या तिथं अवेलेबल नसेल किंवा तुम्हाला बाहेर जाऊन घ्यावं लागत असेल, लहान मुलं असतील, तुम्ही बाहेर जाऊ शकत नसाल, तर रांगोळी मॅटचं जे काही मटेरियल आहे तर ते आपल्याकडं सर्व मटेरियल मिळतं. ते तुम्हाला घरपोच मिळून जाईल. तुम्हाला बाहेर कुठेही जाण्याची गरज नाही किंवा ते काय आता आपल्याकडे 2-3 प्रकारचे किट आहेत, सगळ्या प्रकारचे किट आहेत. तर ते किट घेतल्याच्या नंतर तुम्हाला बाहेर कुठूनही काही आणायची गरज नाही. किट आल्याबरोबर तुम्ही रांगोळी काढण्यासाठी सुरुवात करू शकता. तर यानंतर राहिलेला प्रश्न जो आहे तर तो एक प्रश्न जो मला कमेंटमध्ये सतत विचारला जातोय, कमेंट येत आहेत किंवा व्हॉट्सअपला मेसेजेस येत आहेत किंवा कुणाचे फोन येत आहेत. भरपूर सारे वेळेला मी प्रत्येक व्हिडिओमध्येही सांगत असते तरीही अजून मला कमेंट येत आहेत. तर त्यासाठी म्हटलं की आज एक व्हिडिओ त्यावरती प्रॉपर बनवून सांगावा आपण. तर ती कमेंट कशी आहे सांगते तुम्हाला की आपण जे काही ट्रेसिंग पेपर वापरतो डिझाईन काढण्यासाठी की ताई तुम्ही डिझाईन कशा काढता, कशा बनवता. तर बघा, डिझाईन ज्या आहेत तर त्या मी स्वतः क्रिएट करते. म्हणजे आता खूप दिवस झाले त्यामुळे हात आपला सहज वळतो. प्रत्येकाचा हात आता कोणत्याही कामामध्ये आपला हात बसल्याच्या नंतर आपल्याला डिझाईनही काढता येते. आता तुम्हालाही डिझाईन काढता येत असेल तर तुम्हाला काही अवघड नाही. ज्यांना डिझाईन काढता येत नाही त्यांना थोडंसं अवघड होतं. तर त्यासाठी आपण ट्रेसिंग पेपर अवेलेबल केलेले आहेत. तुम्हाला किटमध्ये सुद्धा ट्रेसिंग पेपर मिळणार आहे. आता मी इथे साईडला ट्रेसिंग पेपर लावते म्हणजे डिझाईन्स लावते. तुम्हाला जर कुणाला डिझाईन्स हवे असतील तर त्यातून तुम्ही मला स्क्रीनशॉट काढून पाठवायचा आहे. व्हॉट्सअप नंबर सुद्धा मी दिलेला आहे आणि त्या डिझाईन्स तुम्ही मला पाठवा. तुम्हाला जी कोणती डिझाईन हवी असेल ती तुम्हाला मिळेल. शिवाय माझ्याकडची डिझाईन सोडून तुम्हाला दुसरी कोणती आवडत असेल तिचे सुद्धा स्क्रीनशॉट तुम्ही मला पाठवला तर ती सुद्धा मी बनवून देईल. तर तुम्हाला डिझाईनचा प्रश्न तर सुटलेला आहे. आता डिझाईन घेतल्याच्या नंतर आपण ते जे काही आपण बेस वापरतो, रेक्झिन वापरतो, कॅनव्हास वापरतो किंवा नॉन-वॉन वापरतो, या 2-3 बेस वापरतो. तर त्याच्यावरती आपण ही डिझाईन कशी काढायची किंवा ट्रेस कशी करायची हा प्रश्न नेहमी मला विचारला जातो. म्हणजे नेहमी म्हणण्यापेक्षा या अगोदर सुद्धा याच्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे. परंतु जे आता नवीन ताई ज्या आहेत त्या सुरुवात करणार आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे की त्या विचारत आहेत की ताई ट्रेस कसं करायचं, आम्हाला थोडीशी माहिती द्या. तर आता प्रत्येक आपण डिझाईन बनवत असताना आपण त्याच्यामध्ये मी सांगतच असते. तरीही म्हटलं की आज प्रॉपर त्याच्यावरती व्हिडिओ बनवावा म्हणजे जे काही नवीन आहेत त्यांना उपयोगाला येईल. तर बघा, आपण जे काही बेस वापरतो नॉन-वॉन वगैरे काही बेस वापरतो त्याच्यावरती डिझाईन कशी काढायची त्यासाठी आपल्याला बघा हे लागणार आहे, कार्बन लागत असतं. तर आपण जे काही किट देतो त्या किटमध्ये कार्बन, मोठ्या किटमध्ये आपण कार्बन तर कंपल्सरी देतो. ज्यांना कोणाला सेपरेट आता उलन हवी असेल, रेक्झिन हवे असेल किंवा कॅनव्हास हवे असेल तेही सेपरेटही देतो आपण. आणि कार्बनच्या नंतर एक पेन लागतो. आता हा पेन मी मार्कर पेन वापरलेला आहे कारण ह्याचं जे निब असतं, हे जे पुढचं असतं टोक, तर ते मऊ असतं. मऊ असल्यामुळे आपलं जे डिझाईन पेपर असतो तो फाटत नाही आपण ट्रेस केल्याच्या नंतर. त्यामुळे मी हा वापरते. तुम्हीही तुमच्याकडे जर हा पेन नसेल तर एखादा स्केच पेन छोटासा वापरला तरी चालेल किंवा बंद पडलेला पेनही वापरला तरी चालेल. पण जास्त टोक असलेला पेन वापरू नका, कारण काय होतं त्या टोकच्या पेननं आपला कागद जो आहे तो फाटला जातो. तर बघा, हे 2 वस्तू जरी असल्या तर आणि डिझाईन असेल तर आपण छान अशी डिझाईन आपण ट्रेस करू शकतो. तर बघा, कसलाही वेळ न घालवता आता आपण बघूया पुढची डिझाईन आपण कशी ट्रेस करायची ते बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप नका करू. तुम्हाला सगळी माहिती त्या पुढे अजून मी ट्रेस करत असताना देणार आहे. आणि हो, व्हिडिओला जर पहिल्यांदा आला असाल, चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा, जेणेकरून रांगोळी मॅटच्या संदर्भात मी नवनवीन व्हिडिओज जे आहेत ते बनवत असते, अपलोड करत असते, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आणि कुठेही माझे व्हिडिओ शोधत बसण्याची गरज नाही. आणि जरी तुम्हाला कळत नसेल तर लातूरची सखी प्रतिभा एवढं जरी टाकलात
पहिला व्हिडिओ माझाच येईल. तर बघा, या अगोदरचे व्हिडिओ सुद्धा पाहिले नसतील तर ते सुद्धा नक्की पाहायचे आहेत. तर चला, कसलाही वेळ घालवायचा नाही आपल्याला. जास्त मोठा व्हिडिओ झाला तर तुम्ही सुद्धा बघायला कंटाळा करणार आणि मग ते माझी सुद्धा मेहनत वाया जाणार यामुळे. तर चला, व्हिडिओ आपण सुरुवात करूया. तर बघा मैत्रिणींनो, इथं आपण रेक्झिन घेतलेला आहे आणि आपल्याला जी कोणती डिझाईन हवी आहे ती घ्यायची आहे आपण. आणि रेक्झिनवरती बघा, रेक्झिनमध्ये कलर भरपूर मिळतात आपल्याला. जे कोणता कलर हवा आहे ते आपण घेऊ शकता. तर इथं जी डिझाईन हवी आहे ती इथं मी घेतली आहे. बघा, इथं मी गुलाबाचं फूल घेतलेलं आहे. तुम्हाला हे गुलाबाचं फूल किंवा डिझाईन घ्यायचे असतील तर मी अगोदरच सांगितलेलं आहे की आपल्याकडे सगळे अवेलेबल आहेत. तर रेक्झिन घेतल्याच्या नंतर आपल्याला पांढरा भाग जो असतो, तर पांढऱ्या भागावरती आपल्याला डिझाईन तयार करायची असते. तर पांढऱ्या भागावरती हे बघा, मी अशा प्रकारे कार्बन ठेवून घेतलेला आहे. आणि आता बघा, मी इथे 2 कार्बन ठेवून घेतलेले आहेत. तुम्हाला जर नवीन असाल, जमत नसेल तर मध्यभागून आपण जिथं जॉईंट केलं आहे तिथे एक चिकटपट्टी लावून घेतली आणि मोठं जरी करून घेतलं तरीही चालेल तसंही. आणि बघा, आणि आपल्याकडे जर पाहिजे असेल तर तुम्हाला 2 फुटाचं वगैरे असं कार्बन तयार करून हवा असेल तर आपण तसंही तयार करून देतो. 2 फुटाचं हे कार्बन म्हणजे एकदमच तुम्हाला टाकता येईल मोठी डिझाईन असेल तर. तर बघा, त्याच्यावरती मी गुलाबाचं हे फूल ठेवलं आहे. व्यवस्थित बघून घ्यायचं आहे आपल्याला खालून कार्बन कोणत्या रेक्झिनवरती व्यवस्थित येते का हे बघून घेऊन नंतर आपल्याला हे अशा प्रकारे ट्रेस करून घ्यायचं आहे. बघा, ट्रेस करत असताना व्यवस्थित ट्रेस करायचं आहे. लक्ष करून, म्हणजे कोणत्या ठिकाणी असं चुकून राहू नये. आणि जरी राहिलं तरी मी पुढे अजून सांगणार आहे की कशाप्रकारे आपण बघून घ्यायचं ते. आता बघा, हा मी न चालणाराच पेन घेतलेला आहे, मार्कर पेन. तर न चालणारा पेन घेतल्यामुळं काय होतं फायदा, त्याच्यावरती डबल उमटणार नाही आणि ते डिझाईन आणखीन खराब दिसणार नाही. आहे तशीच दिसू शकते. आणि मऊ निबचं असल्यामुळं आपला जो कागद असतो तो फाटणार नाही. जर थोडंसं टोकदार घेतलं तर ते फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारचा मऊ निब असलेलाच आपण पेन वापरायचा आहे. तर आता बघा, इथं व्यवस्थित असं मी इथं ट्रेस करून घेते. सगळं कोणतीही डिझाईन तुम्ही अशाच प्रकारे अगोदर काढून घेतली तर जशाच तशी येईल. तर बघा, हे आता सगळी ट्रेस झाल्याच्या नंतर एका साईडला मी धरून घेतले आणि अगोदर आपल्याला अशा प्रकारे बघून घ्यायचं की सगळी व्यवस्थित डिझाईन आली आहे का नाही. आली असेल तरच मग हा कागद वगैरे कार्बन उचलून घ्यायचा आहे. नसेल तर आहे असंच कागद पुन्हा अजून टाकून घ्यायचा आणि तिथून ट्रेस करायचं. किंवा एखाद्या वेळेला थोडंसं फेंट आलं असेल तर त्याच्यावरती पुन्हा डबल आपण गिरवून घ्यायचं. तर बघा मैत्रिणी, इतकी सोपी पद्धत आहे आपल्याला की कार्बन ठेवून आपण कशाप्रकारे डिझाईन ट्रेस करायची ते. तर बघा, तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून ज्या कोणत्या ताई आहेत त्या नवीन डिझाईन शिकत असतील किंवा बिझनेस करू इच्छित असतील त्यांना हा व्हिडिओ थोडासा हेल्पफुल होईल. सगळ्यांची एकमेकांची मदत करूया. आणि बघा, याच्यावरती आपण छान अशी उलन चिटकावून घ्यायची आहे. तर चला, तर मग मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुढच्या अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती तुम्हाला पाहायला आवडेल हे कमेंटमध्ये सांगायला नक्की विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.